जगण्याचा उत्सव. जगणे हा एक उत्सव असतो आणि उत्सवाबरोबर आनंद हे समीकरण दृढ असते. जीवन जगताना त्याचा सर्वतोपरी आनंद घ्यावा, आनंद लुटावा. त्यासाठी इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. असे केल्याने जगणे अधिक सुंदर होते. हा हृदयातील जीवनानंद उधळत जगणे म्हणजे खरे जगणे असते. तत्पूर्वी जीवनातील आनंद आपण स्वतः शोधायचा असतो. त्यासाठी दृष्टी व्यापक हवी आणि हृदयात रसिक वृत्ती हवी. अगदी लहान सहान किरकोळ बाबीतही आनंद शोधायचा असतो. आनंद अनुभवता आला पाहिजे, कारण सुख व दुःख या संवेदना आहेत, तशी आनंद ही अनुभूती आहे. ती जाणीवपूर्वक घ्यायची असते. आनंदाचे अस्तित्व आत असते. समाधानी वृत्ती म्हणजे आनंदाची खूण आहे. त्यात समाधान मानणे. एखादी गोष्ट नसल्यास त्याविषयी खंत न करणे. असले तर असू द्या, नसल्यास नसू द्या, ही समाधानी वृत्ती म्हणजे आनंद. आनंद अंतर्यामी हृदयी वास करतो. थोडक्यात आनंद शोधण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नसते. सौंदर्य हे अवलोकन करण्याच्या दृष्टीत असते, तसेच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीतही असते. आनंदात राहण्याची सवय जडली की जीवनाच्या वाटेवर अगदी साध्या गोष्टीतून आनंदाच्या बागा फुलतात. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या अभिव्यक्तीतून, नाना कलागुणांच्या अनुभूतीतून मनुष्य मात्राला निकोप आनंद प्राप्ती होते. सकल कणागुणांचे, भावनांचे वरदान मनुष्याला विधात्याकडून वा निर्मितीकडून लाभल्याने तो साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य आदी कला प्रकारांचा आस्वाद घेऊ शकतो. त्यातून खरा जीवन आनंद तो उपभोगू शकतो. कोणत्याही कलेत सौंदर्य दडलेले असते. सौंदर्य म्हणजेच कोमलता, लयबद्धता. नवनिर्मितीतूनही कला साकारते. कलेच्या अभिरुचीने, रसास्वादाने, दर्शनाने चित्तवृत्ती उल्हासित, प्रसन्न होतात, म्हणजे आनंद प्राप्ती होते. शास्त्र हे कोणत्याही विषयाचे बौद्धिक ज्ञान, तर कला आनंदमयी भावना जोपासते. कलेतून आत्मानंद लाभतो. शब्द म्हणजे भावना, स्वर व सुरांचा अनोखा असा त्रिवेणी संगम. शब्दब्रह्मातून भावविश्व साकारते. स्वर, सूर विलासातून श्रुती तृप्त होतात. भोजनातील षडरस रसनेला रुची ती पाककला अंतर्यामी तृप्त करते. अशा रीतीने कोणतीही कला उच्च अभिरुचीने आस्वादकाला ब्रह्मानंद प्राप्त करून देत त्याच्या जीवनाची बैठक बदलून टाकते. कलारंग व जीवन आनंद यांचे अतूट नाते आहे. निसर्गातील फेरबदल अनुभवणे, निसर्ग सहवासाचा आनंद लुटणे ही देखील जीवनानंद देणारी जागा आहे. निसर्ग व माणूस या दोहोंचा एकमेकांशी अगदी लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत काही ना काही संबंध येतो. अगदी घरातील अंगणात किंवा गच्चीवर बसून दिसणारे झाड, आकाश, ग्रह, तारे, सूर्य, बाहेरील झाडे, वेली, आकाशात विहरणारे पक्षी गुढाकर्षण करते. 6 ऋतूंचे 6 सोहळे मनुष्याच्या चित्तवृत्ती फुलवतात, प्रसन्न करतात. पावसाळ्यातील हिरवाईचा सृजनोत्सव, हिवाळ्यातील आल्हाददायकता, उन्हाळ्यातील वसंतोत्सव त्यास भरभरून आनंद देतात. धावपळ, धकाधकीच्या व त्याच त्या जीवनाचा कंटाळा, मानसिक ताण, थकवा आला की तो निसर्गरम्य ठिकाणी जाऊन बसतो. निसर्गाचे नयनरम्य चित्र बघून हरकून जातो. मन उल्हासित करीत मानसिक ताणतणाव, थकवा कमी करून येतो. व निसर्गाचे अपत्य, मूलाधार जे झाड, यावर तर मनुष्याचे विलक्षण प्रेम असते. अंगणात झाडे लावून किंवा जागेअभावी कुंड्यात रोपे, फुलझाडे फुलून सृजनाचा अनुभव घेतो. त्यापासून मिळणारे नेत्रसुख, रस, रंग, रूप, सुगंध, छाया हे त्याच्या जीवनावर प्रभाव टाकतात. झाडापेरात व मनुष्यात अनोखे नाते निर्माण होते. अबोल झाडांची हिरवी बोली त्याच्याशी गुजगोष्टी करतात. जीवनानंद देणारा निसर्ग मानवाच्या बहिश्चर प्राणच आहे.